नमस्कार, मी साक्षी पांचाळ। सर्वप्रथम न्यूज अनकटच्या सर्व प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपण सविस्तर वृत्त पाहणार आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर। राज्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात, विविध जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण। दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचालनच्या कार्यक्रमात यवतमाळच्या रजनी शिर्के सहभागी। बीडचं प्रकरण हळूहळू सुरळीत होतंय, मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विधान। आणि संतोष देशमुखांच्या मारेकरांना साथ देणाऱ्यांना अटक करा, खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी। आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। देशासह आज राज्यात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडतोय। सकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तेथील पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं। यात रायगडमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, जालन्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई, तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, तर बीडमध्ये मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शासकीय समारंभात मानवंदना देत ध्वजारोहण केलंय। दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचालनच्या कार्यक्रमात यवतमाळच्या रजनी शिर्के यांना साक्षीदार होण्याचं बहुमान मिळालंय। महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढावा म्हणून त्यांना केंद्र सरकारतर्फे विशेष आमंत्रित देखील करण्यात आलं होतं। आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी देशभरातील 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं। त्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रजनी शिर्के यांना हे आमंत्रण करण्यात आलं होतं। संपूर्ण भारतात एकाच वेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करून समाजसेवेचा एक नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे खासदार कल्याण काळे यांनी त्यांचं कौतुक केलंय। संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 40 नागरिकांनी रक्तदान केलंय। शिबिराच्या समारोप प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात खासदार कल्याण काळे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे, संजय शहापूरकर देखील उपस्थित होते। भंडाराच्या आयुध निर्माणीतील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आयुध निर्माणीच्या प्रवेशद्वारे ठिय्या आंदोलन सुरू केले। ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याने कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी फॅक्टरी परिसरात पोलिसांचा कडकट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या ठिकाणी खासदार प्रशांत पडोळे, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आयुध निर्माणी अधिकाऱ्यांसह चर्चा केली आहे। यात मृतक अंकितच्या कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबियांपैकी एकाला नोकरीची लेखी आश्वासन देखील व्यवस्थापकाकडून देण्यात आलंय। सर्वप्रथम झालेली ही घटना आहे अत्यंत दुःखदपूर्ण आहे, दुर्दैवपूर्ण आहे। यामध्ये जेही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि ते होईल सुद्धा, असं आश्वासन CMDने दिलेलं आहे। सर्वप्रथम जी मागणी होती की जे स्वर्गवासी झाले, त्यांना शहीद झाले, त्यांना 1 करोडचा मोबदला मिळायला पाहिजे। तर आता MIL आणि 50 लाखाचा मोबदला देऊ सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, असं त्यांनी मान्य केले आणि बाकीच्या रकमेकरता तो प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवणार आहे। दुसरं असं होतं की अप्रेंटिस करणारा मुलगा, त्याच्याबद्दल काहीच अशा योजना गव्हर्नमेंटकडून नव्हत्या, त्यालासुद्धा आता 25 लाख रुपये देणार आहे। ते द्यायला ते तयार झाले आणि बाकी 1 करोडची त्यांचीसुद्धा जी मागणी होती आणि त्यांना परमनंट स्वरूपात काम देण्याची जी मागणी होती ते सुद्धा प्रस्ताव करून मंजूर करतील, असं तुझं आश्वासन त्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे। आणि यासोबतच मृतकाच्या कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत मिळावी यासाठी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून याबाबतच्या लेखी आश्वासनानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलंय। माझं नाव गुलाब हरिदास बारे, राहणार सावली। मी मृतकाचा काकेभाऊ आहे आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या संपूर्ण मागण्या आता म्हणजे पूर्ण झाल्या आहेत। म्हणजे मृतकाच्या परिवाराला 25 लाख आणि CM फंडातून 5 लाख असे 30 लाख आणि नंतर 50 लाखाची तरतूद केलेली आहे आणि त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला 15 दिवसात शासकीय नोकरी असं घोषित केलं आहे। त्यामुळे आम्ही आज 25/1/2025ला आमचं ठिय्या आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि आता आम्ही अंतिम संस्कार थोड्या वेळात करणार आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले।
शासन सेवा बजावत विविध ठिकाणी केलेल्या उत्कृष्ट कामांमुळे सुनील फुलारी यांचा हा गौरव होत आहे. दरम्यान राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल आयजी सुनील फुलारी यांचा कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने देखील सत्कार करण्यात आलाय. या दरम्यान जनतेची सेवा, उत्कृष्ट काम आणि श्री अंबाबाई पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने ही कामाची पोच पावती दिल्याचं सुनील फुलारी यांनी म्हटलंय. पहिलं मेडल असतं प्रेसिडेंट कडूनच जाहीर होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याला म्हणतात मेरिटोरियस सर्व्हिसचं मेडल, गुणवत्तापूर्ण सेवेचं. ते मला 2013 मध्ये मिळालेलं आहे. ते मिळाल्यावरच दुसरं मिळतं. आणि पर्टिक्युलर इयरची सर्व्हिस जी आहे, पहिल्याला 21 वर्षाचा क्रायटेरिया, दुसऱ्याला 30 वर्ष आहे. म्हणजे बऱ्याच वर्ष कालावधी व्यतीत केल्यावर तुम्हाला ते मिळतं आणि त्या पद्धतीनं काम, रेकॉर्ड, सिनियरिटी सगळं बघितलं जातं. तर मला आपल्या शुभेच्छांमुळे आणि कामाची पावती सरकारने दिल्यामुळे यावर्षी मिळालं, लवकरच मिळालं आपल्या शुभेच्छांमुळे असं मी मानतो. आणि जी काही जनतेची सेवा केली, महालक्ष्मीचा आशीर्वाद, विठोबा माऊलीची सेवा केली, त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कार्यालय, इमारत, संरक्षण भिंत, व्यापार संकुल, सिमेंट रस्ता, प्रवेशद्वार अशा जवळपास 3,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालं. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव तसेच विविध सोयी सुविधा देण्यासाठी प्रभावी नियोजन केलं पाहिजे असं मत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलंय. म्हणून ज्या पद्धतीने आपण कदाचित पाहिलं तर राज्यामध्ये कुठेही कोणत्याही तालुक्याला असं ऑफिस नसेल. ते ऑफिस इथं 10/18 मध्ये चालतो आणि 10/18 मध्ये चालल्यानंतर शेतकऱ्याला काही पायाभूत सुविधा नाही, शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा नाही. शेतकऱ्यांनी माल आणावं तर कुठं आणावं, आणल्यानंतर कुठं ठेवावं, आल्यानंतर व्यापाऱ्याचे शेड कुठे राहील, गोडाऊन कुठे राहील, साठवण कुठे होईल, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर गंभीर परिस्थितीमध्ये असताना आपण विचार केला का सिल्लोड मार्केट कमिटीचा उत्पन्न मोठा आहे. सिल्लोड कमिटीची एकंदरीत उत्पन्न पाहिलं तर मला वाटतं की फार बोटावर मोजणारे महाराष्ट्रामध्ये या मार्केट कमिटी आहे तालुका लेवलच्या, त्यामध्ये सिल्लोड मार्केट कमिटी आहे. ती भी सिल्लोड सोयगाव विधानसभेमध्येच आहे. संतोष देशमुखांच्या मारेकरांना साथ देणाऱ्यांना अटक करा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. तसेच या प्रकरणात पोलीस निरीक्षक बल्लाळ वहरी पोलीस अधिकाऱ्यांनीही कारवाई करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे. हे देशमुख
संतोषजी अण्णा यांचं अपहरण झालं. अपहरण करून त्यांचा टॉर्चर करून निर्गुण असा खून केला. याचं समर्थन मी करत नाही असं सर्वजण म्हणतात. पण याच्या मारेकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही जी माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे ती आजही त्याच पद्धतीने आम्ही काम करतो. याच्यामध्ये मी पहिल्याच बाईटमध्ये सांगितलेलं याच्यातला मास्टरमाइंड सापडला पाहिजे. परत त्याच्यानंतर जशी जशी वेळ येईल तसं मी सांगितलं की या मारेकऱ्यांना ज्यांनी कुणी साथ दिली पहिल्या दिवसापासून म्हणजे ह्याचा कट रचनेपासून धाब्यावर बसण्यापासून जेवण करण्यापासून यांना पळून जाण्यापासून एवढंच नाही तर जेलमध्ये सामान पुरवण्यापासून म्हणजे जेलमध्ये किंवा पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलीस कस्टडीमध्ये हे गेले कसं हा सुद्धा सर्वात महत्वाचा विषय. हे ज्या दिवशी केजचं फुटेज येतं या केजच्या फुटेजमध्ये सुद्धा तो व्यक्ती दिसतोय जो आता रद्द देऊन गेलेला दिसतोय तो मग तो गटामध्ये का नव्हता मग त्याला सहआरोपी आणखी पोलीस 76वा प्रजासत्ताक दिनानिमित्त एकात्मकता आणि लोकशाहीचा आनंदोत्सव साजरा करण्याकरिता कीर्तनेयान पंडित संस्थेच्या वतीने रन फॉर द रिपब्लिक मॅरेथॉन 2025चं आयोजन केलं होतं. पुण्यातील कर्वे रस्त्यावरील कीर्तनेयान पंडित संस्था, दशभुजा गणपती, करिश्मा सोसायटी चौक तसेच कर्वे रोडने कर्वे पुतळा, शिवाजी महाराज चौक, कर्वे रोडने पुन्हा कीर्तनेयान पंडित या मार्गाने ही मॅरेथॉन झाली आहे. 3 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये संस्थेतील सर्व पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते. बीडचं प्रकरण हळूहळू सुरळीत होत आहे असं मत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलंय. तसंच ते म्हणाले, मी सध्या ध्वजारोहणासाठी पाहुणा म्हणून आलोय. बीडमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू असून सध्या परिस्थिती हळूहळू सुरळीत होतीये असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. आपण जे म्हटलं बीडचं वातावरण आणि बीडचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता कायदेशीर प्रक्रिया ही संपूर्ण चालू आहे आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्या चुकीच्या झालेल्या आहेत त्याच्या बाबतीत निश्चित प्रकारे शासन त्या बाबतीमध्ये परत भविष्यामध्ये अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आता बीड आपण हळूहळू बीडची परिस्थिती मला वाटतं थोडी सुधारते. आता बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील काही महत्त्वाच्या घडामोडी. धुळे जिल्ह्यातील निजामपूर जैताने गावातील एका तरुणाने ग्रामपंचायतीच्या कारभाराला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर चक्क पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दलित सुधार वस्तीचा निधी सरपंचांकडून परस्पर वापर होत असल्याचा आरोप करत या तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचवलाय. वारंगल मामुनूर मधील भारत पेट्रोल पंपाजवळ रेल्वे ट्रॅकवरून माल वाहून नेणाऱ्या लॉरीने एका ऑटोला धडक दिली आहे. या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय, ज्यात एक मुलाचा समावेश देखील आहे. रेल्वे रुळावर ऑटो कोसळल्यामुळे त्याखाली आणखी अनेक जण अडकलेत. 6 जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी मदतीचे काम देखील सुरू आहे.
छावा चित्रपटात काही आक्षेपार्ह घटना दाखवल्या गेल्या असतील तर त्या डिलीट करून लोकांपर्यंत चांगला चित्रपट लवकरात लवकर पोहोचावा. आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी धर्मासाठी केलेलं योगदान चांगल्या पद्धतीने माहीत व्हावं यासाठी प्रयत्न करून इतिहास तज्ज्ञ आणि अभ्यासकांना हा चित्रपट दाखवूनच हा चित्रपट रिलीज करावा अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना फोनवरून दिल्या. तर काय कसं आहे, एखादा सीन असतं, लोकांना वाटतं किंवा ते त्या काळात मग दाखले काढतात. म्हणजे दाखले असतील ते ह्याच्या अनुषंगाने हे आपल्याला वाटतंय हे नको ते नको, एखादा 2 सीन तेवढं असेल तेवढं डिलीट केलं की मग. पण हा लवकरात लवकर तरुणांच्या करता खास करून म्हणजे हा प्रदर्शित व्हावा, जेणेकरून त्यांना पण कळायला पाहिजे ना हे की आता कालांतराने आपल्याला माहिती आहे की संपूर्ण एवढं टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली आहे आणि इतिहास हा विषय वरती फारसं कोण लक्ष देत नाही आणि त्यामुळे ना की हा इतिहास पुढच्या पिढीला कळायला पाहिजे. या बातमीसह वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.